हॅलो फ्रेंड्स, विकत आणलेल्या कुंकामुळे तुम्हाला कधी प्रॉब्लेम फेस करावे लागलेत का? प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय तर रॅशेस उठतात किंवा मग स्किन एकदम लाल होऊन जाते किंवा मग पुरळ उठतात ज्यातून पाणी पास होतं. अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आढळून येतात. काहींना खूप सारी खाजसुद्धा सुटते, पण ह्या समस्या सर्वांनाच फेस कराव्या लागतील असं नाही. काही जणांना त्याचा काहीच इफेक्टसुद्धा पडत नाही. तर मग काही जणांना जे हे समस्या जाणवतात ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शक्यतो सर्वांनीच हा ट्राय करावा. ज्यांना ॲलर्जी आहे, ज्यांना ॲलर्जी होत नाही तरी पण त्यांनीसुद्धा ट्राय करावा. कारण त्या कुंकवामध्ये जे आपण विकत आणतो त्यामध्ये खूप सारं केमिकल असतं. जे आपण आज घरी बनवणार अगदी 2च जिन्नस वापरून ते घरी बनवणार आहोत. साधं आपलं हे लिंबू आहे, तुम्ही बघू शकता मी त्याच्या बिया काढून घेतल्यात आणि त्याचं हा रस काढून घेते. साधारण 1 लिंबू 1 ते 1.5 लिंबू तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये कुंकू बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते इन्ग्रेडियंट यूज करा. आता मी इथे 1 लिंबू घेतलेलं आहे, त्याचा पुरेसा रस मला मिळालेला आहे. लिंबाच्या ह्याच्यावरून तुम्ही तो वाढवू शकता आकार किंवा त्यात किती रस आहे त्यानुसार लिंबूचा रस तुम्ही काढून घ्या. आता मला इथं एवढा रस भेटला आहे, एवढा मला पुरेसा आहे. आता बघू शकता इथं मी लिंबाचा रस, इथं पाणी आहे साधं आणि हे आपलं चुन्याची पुडी आहे. आता मी लिंबाच्या रसातसुद्धा थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि या मोकळ्या वाटीत पण मी 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपली जी चुन्याची पुडी आहे ते मी सोडणार आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनावी. आता हे थोडंसं घट्टसर आहे ना चुना, त्याच्यामुळं तो मी वाटीमध्ये टाकला आणि छान असं त्याला आता मी पेस्ट टाईप बनवून घेते पाण्याचा यूज करून. आता बघू शकता ह्याला छान असं मी ढवळून घेते. तर 1 चुन्याची पुडी मी इथं यूज केलेली आहे आणि त्याच्यात एवढ्याच इन्ग्रेडियंटमध्ये मी तुम्हाला खूप सारं कुंकू आज मी बनवून दाखवते. कारण ही ट्रिक माझ्या मम्मीने मला दिलेली आहे आणि खरंच खूप फायदेशीर आहे. तिलासुद्धा खूप सारे पुरळ उठलेले आणि खाज सुटलेली, अगदी काळपट असं कपाळ झालं होतं. आता मी इथं खायची हळद घेतलेली आहे. तर मला तिनेच ही आयडिया सांगितली आणि मला पण ती खूप आवडलं. मला ते कुंकू बघता क्षणी असं वाटलं की खरंच विकतचंच आहे, एकदम छान बनलं होतं. आता बघू शकता मी इथं हळद घेतली. खायचीच हळद घ्या, शक्यतो घरगुती असेल तर खूपच छान. आता बघा मी त्याच्यावर साधं चुन्याचं जे आपण बनवलेलं पाणी होतं ते टाकलं तरी किती छान असा कलर, रेड कलर आलेला आहे. आता इथं म्हणाल तुम्ही लिंबाने तर काहीच कलर नाही दिसत आहे वेगळा, तर लिंबू कलर आणत नाही. लिंबू आपल्याला इथं ॲज अ प्रिझर्वेटिव्ह कलर टिकवण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे. कारण हे कुंकू तुम्ही वर्षभर म्हटलं ना तरी ठेवू शकता. त्यामध्ये लिंबाचा यूज केलेला आहे आपण कलर टिकून राहण्यासाठी, त्याच्यामुळं आपल्याला हे लिंबू वापरायचे आहे. आता बघू शकता एकदम छान असा रेड कलर आपल्याला इथं दिसतोय लगेचच त्याच्यात तो चुना ॲड केला की. आता बघू शकता ह्या पद्धतीनं जास्त ते ओलं पण नाही करायचं, एकदम गिजगिज करायचं नाही आहे. छान असा हातानं मी दाखवते त्या पद्धतीनं ते करून घ्या. थोडं थोडं दोन्ही पण ॲड करा आणि ते हातानं व्यवस्थित असं चोळून चोळून मिश्रण ते मिक्स करून घ्या. पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप बघा, एकही स्टेप चुकवू नका, नाहीतर काहीतरीच गिजगा करून ठेवताना तुम्ही कुंकू होणार नाही व्यवस्थित आपलं. त्यामुळं व्हिडिओला एकदम लास्टपर्यंत व्यवस्थित बघा. आणि ही जर ट्रिक तुम्हाला नक्की आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या पद्धतीने मी आपला चुन्याची पूर्ण पेस्ट ह्यात ॲड केलेली आहे. मी हळद भरपूर घेतली, तुम्ही बघू शकता, त्यामुळे मला तेवढी ती लागलेली आहे. तुमच्या हळदीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते हळूहळू ॲड करा, एकदाच सगळं ओतून देऊ नका. आता बघा इथे मी लिंबाचा रससुद्धा ॲड केला आहे आणि एवढंच मला सफिशियंट आहे, मी जास्त दुसरं ॲड करणार नाही आहे. आता हेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी ऑलरेडी म्हटलं, आता तुम्ही म्हणाले तर कलर थोडासा आलेला आहे पण जास्त काही दिसत नाही. पण ह्याला आणखीन एक पुढची स्टेप काय आहे ना, त्यामुळेच म्हटलं होतं व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा. आता पुढची स्टेप काय तुम्ही बघू शकता, मी इथं मोठा ट्रे का घेतला असेल. आता छान अशी ही हळद दोन्ही हाताने आपल्याला मिसळून घ्यायची आहे. अशी ह्या पद्धतीने घासून घ्या. आता बघा हात माझे बघू शकता तुम्ही कसे लाल भडक पडलेत. एकदम सुंदर असा लाल कलर हाताने दोन्ही हाताने चोळलं की येतोय, बघू शकता. त्यामुळंच ही हळद अशी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. जेवढ्या वेळेस तुम्ही हे चोळाल की नाही असं, तेवढं कुंकू तुमचं सुंदर असं उठणार आहे लाल कलरचं. त्याच्यामुळं ही मेहनत थोडीशी जास्त वेळच घ्या. ही फक्त एवढीच एक ट्रिक आहे की तुमच्या कुंकवाला छान असा कलर देणार आहे. आता कुंकू कोणाला नाही लागत ना, कुठला सणवार आला, आता बघा मस्तपैकी गौरी गणपती नवरात्री येणार आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचा यूज होतो. तर हळद तर आपण खायचीसुद्धा यूज करू शकतो, पण ह्या कुंकवाचं करायचं काय म्हणून खूप सारी परेशानी असतेच. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की बाबा हळदीच्या ऐवजी आपण
खायची हळद वापरू शकतो, पण कुंकवाच्या ऐवजी काय वापरावं, त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. कारण विकतच्या कुंकवाने शक्यतो त्रास हा होतोच, खूप जणांना होतो. मी शुअरिटी देऊन सांगू शकते, कारण मी सुद्धा फेस केलेला आहे आणि माझ्या मम्मीनं पण फेस केलेला आहे. त्याच्यामुळं तिला जास्त त्रास झाला होता, म्हणून तिने ही आयडिया काढली, म्हणून मी ही आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर बघू शकता आपलं कुंकू कसं रेडी होतं आहे, छान असं लालसर असं उमटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे लगेचच्या लगेच कसं सुट्टं होणार, तर ते ओलसर आहे, त्याला आपल्याला ते सुकवायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे की त्याला सुकवून घ्यायचं आहे छान असं. ह्या ट्रेमध्येच मी त्याला पसरून ठेवणार आहे, पण त्याआधी हे असं छान चोळून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं हे चोळून घ्या, तेवढं आपलं कुंकू छान लालसर उमटणार आहे. अजिबात कंजूशी करायची नाही, हे छान चोळून घ्यायचं आहे. कुठलाही सणवार असो किंवा मग आपल्या डेलीमध्ये पण हळदी कुंकू खूप इम्पॉर्टंट असतंच. देवपूजाला म्हटलं की लगे हळदी कुंकू लागणारच आहे. शिवाय आपल्याला लावायला देखील आवडतंच हळदी कुंकू. मला तर हळदी कुंकू खूप आवडतं रोज लावायला, त्याच्यामुळं मग प्रत्येकजणच असा लावत असतो देवपूजा झालं की. आणि त्याला हे रॅशेस वगैरे असं काही होऊ नये, त्याच्यामुळं हे आपण घेतलेली काळजीच समजायची. आणि थोडंसं कष्ट घेऊन हे असं घरगुती छान असं कुंकू आपलं बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती सुंदर असं आपला ट्रे दिसतोय, एकदम लाल भडक असा. आता बघा ह्याला मी असं सुकवायला ठेवणार आहे. तुम्ही पण असं सुकवून द्या त्याला छान असं, आणि सुकवल्यानंतर चाळून घ्या. पण तरी पण तुम्हाला मी दाखवते. आता मोठ्या चाळणीनंतर सुकल्यानंतर चाळून घ्या. आता हे जास्त पडणार नाही ओलसर असल्यामुळं, पण मी बोटानं तुम्हाला दाखवते. ह्या पद्धतीनं बघा खाली पडते आपलं कुंकू, आणि एकदम छान एकदम असं मऊ, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी वगैरे होणार नाहीत, किंवा मग असं खरबडीत जाणवणार नाही. एकदम मऊ असं आपलं कुंकू बनलेलं आहे, जे की लावायला सुद्धा खूप छान वाटेल. बघू शकता मी ओल्यातच चाळलेलं आहे, त्यामुळे ते जास्त पडत नव्हतं. आता ते सुकल्यानंतरनं मोठ्या चाळणीनं चाळून घ्यायचं आणि मस्त असं स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही केव्हापणे. वर्षभर म्हटलं तरी हे कुंकू जसंच्या तसं राहणार आहे, कारण त्याच्यात ॲज अ प्रिझर्वेटिव्ह आपण लिंबू यूज केलेला आहे. तुम्हाला मी पहिलं सांगितलं आहे, लिंबाचा यूजच तो आहे. आता बघू शकता जसजसा हे सुकत जाईल तसं तसं ह्याला कलर छान येणार आहे, आणि लास्टपर्यंत एकदम सुरेख असा कलर त्याला येत चाललेला आहे. आता मी ह्याला लगेचच्या लगेच काही चालणार नाही, ह्याला मी असं सुकवायला ठेवणार आहे, आणि नंतर मग चाळून मस्त असं डब्यात एका भरून ठेवील. आता तुम्ही पण असंच करा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बनवायला थोडंसं कष्ट होईल, पण पुढचा त्रास अवॉइड करण्यासाठी आज कष्ट घेतलेलं कधी पण चांगलं असतं. त्याच्यामुळंच मी सांगते की विकतचं कुंकू आणण्यापेक्षा असं घरगुती कुंकू तयार करा, आणि ते तुम्ही वापरा. ते तुम्हाला नक्की युजफुल ठरेल. हे नॅचरल कुंकू वापरून तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.